नमस्कार, स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। उद्देश एकच आहे की जनतेचा सेवक म्हणजे नगरसेवक आणि जनतेने उभा केलेला मी माणूस आहे। माझी बायको असेल किंवा शंकरभाऊ असेल, आम्ही तिन्ही उमेदवार असे आहे की जनतेने उभा केलेले आम्ही उमेदवार आहे। आम्ही तिन्ही उमेदवार तळागाळातले आहे। सामाजिक सेवा, समाज सौलभ्य जपणे आणि समाजाची सेवा करणे एवढा त्या पाठीमागचा माझा उद्देश। आपण आता ही रॅली सुरू आहे आपली, तर आपल्याला काय प्रतिसाद मिळतो नागरिकांचा? अत्यंत जोरदार प्रतिसाद मिळत आहे। कोणी जेसीबीने फुलं टाकतायत, कोणी फटाके फोडतायत, जागोजागी स्वागत होत आहेत आणि असं लक्षात येत आहे की ही निवडणूक जेणेकरून आजच आम्ही जिंकलो की काय। आपला पुढील उद्देश काय राहील यानंतर? पुढील उद्देश, या प्रभागामध्ये अनेक समस्या जाणवल्या। आम्ही ज्यावेळेला प्रचारादरम्यान निघालो त्यावेळेला अनेक समस्या जाणवल्या। त्या समस्याचं निराकरण करणे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जे काही आम्हाला पाऊल करायचे, शिक्षणाचे असेल, स्त्री सशक्तीकरण असेल आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असेल, 10वी-12वीच्या ट्युशन क्लासेसचं मोफत प्रशिक्षण असेल, हे आम्ही यापुढे निरंतर देतो। ताई, आपण सुद्धा या वेळेला पहिल्यांदा 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 34 कडनं पहिल्यांदा आपण एक नगरसेवकाकरता उभे झालेला आहात, तर आपला काय उद्देश आहे याच्यामध्ये की आपण काय विचार केला? माझा उद्देश एकच आहे, नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक, माझ्या नगराची सेवा करणे हाच माझा उद्देश आहे। माझ्या नगरामध्ये ज्या समस्या आहेत, गेल्या 8 वर्षापासून इथे बाकी पण नगरसेवक होते, पण त्यांनी किती पट समस्या सोडवल्या हे मला अजून समजलं नाही की त्यांनी नेमकं केलेलं काय आहे। तर माझ्या ज्या नगरात समस्या आहेत त्या सोडवणे आणि माझा मेन उद्देश आहे की माझ्या सखी मंडळीच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण, स्त्री स्वावलंबन, स्त्री आरोग्य आणि विद्यार्थी शिक्षण हे माझं मेन एम आहे। आपण रॅलीमध्ये घुमत आहात, आपण इव्हन आपल्या नागरिकांना पण भेटत आहात, तर त्यांचे आपले प्रतिसाद काय? आता आपण मॅडम तुम्ही आणि दोघेही सोबत आहात, तर आपल्याला काय नेमका प्रतिसाद आहे? एक तर आकर्षणाचा विषय सगळ्यांना, एक जोडपं उभं आहे आणि ते पहिल्यांदा नागपुरात तरी पहिल्यांदा आहे, त्याच्यामुळे प्रतिसाद खूप छान आहे। आणि एक मीडियावाले यांनी आम्हाला खूप प्रसिद्ध करून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जिथे जातो तिथे छान कमेंट्स मिळतात आहे, सगळ्या माझ्या सखी असतात त्या स्वागताला उभ्या असतात आहे। खूप आनंद वाटतो की असं वाटतंय जे भविष्यात होईल, माऊली वेदनी माऊली जे करेल ते करेल, पण आज जो आपल्याला पाठिंबा मिळत आहे याच्यातच आपल्याला जिंकल्याचा आम्हाला आनंद होतो आहे। याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये आम्ही प्रथम तिसरा उमेदवार त्यांच्यासोबत जेव्हा प्रामुख्याने उपस्थित आहोत आणि साथीने काम करण्यासाठी आम्ही सर्व जनतेचं मनापासून आम्ही आभार करतो आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही जेव्हा निवडून येतो या पूर्ण प्रभाग क्रमांक 34चा एका कोण्यापासून ते दुसऱ्या कोण्यापर्यंत आम्ही पूर्ण विकास करत आहोत। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।